जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महाराष्ट्राच्या भूमीतील संतांची ही शिकवण खऱ्या अर्थाने कृतीत उतरविणारे नेतृत्व म्हणजेच गणेश निंबाळकर. हेच आमचे सांगणे, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच शिकवण आणि हे वाक्य जर सत्यात उतरवायचं असेल आणि कसं जगावं हा प्रश्न जर सतत मनात गोंधळ घालत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. एका व्यक्तीला दोन पाय नाहीये, चालताना अनेक गोष्टींचा सामना त्या माणसाला करावा लागत असेल, जगात वावरत असताना त्याला दोन पाय आहेत, त्यासाठी देखील सध्याच्या युगात जगणे कठीण झाले असताना जो दिव्यांग आहे, जो स्वतःचा प्रवास अगदी हालचालीपासून तर असलेल्या जीवनातील प्रत्येक वळणावर येणाऱ्या अडीअडचणी आणि त्या अडीअडचणींशी दोन हात करताना जो आधार हवा असतो तो म्हणजे आपले पाय. आणि तेच पाय नसलेला एक वयोवृद्ध अगदी हताश झालेला एक माणूस कुणाची तरी मदत घेऊन आपल्या जीवनाचा भार सांभाळता यावा, असं कुणीतरी मला भेटावं आणि मला चालण्यासाठी मदत व्हावी अशी अपेक्षा ठेवून जगू शकेल या आशेवर असताना साधारणतः जीवनातील 55 ते 60चा वयाचा टप्पा पार केलेला हा मनुष्य मनात काहीतरी स्वप्न बाळगून मूळचा उमराणा या गावातील रहिवासी पण थेट चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर रस्त्याने कुबडीच्या आधाराने चालू पावसात जीवाची धडपड करत एक पायाने सुद्धा त्याला चालता येत नाही, दोन्हीही पाय नसलेला हा गृहस्थ एका टपरीवाल्याजवळ पोहोचतो आणि विचारतो की बाबा, मला कुणीच मदत करत नाहीये, मला एक नाव मी ऐकून आहे आणि ते नाव आहे गणेश निंबाळकर. तुमच्याकडे या निंबाळकरांचा मोबाईल नंबर आहे का, असा प्रश्न ऐकून त्या मातोश्री पान स्टॉलच्या संचालक मनोज जाधव यांनी थेट निंबाळकरांना कॉल करत माहिती दिली. एक बाबा उमराण्यावरून चालू पावसात मिळेल त्या साधनाने चांदवडला येऊन तुम्हाला विचारत आहेत, शोधत आहेत, तुमच्याकडून मदत मागत आहेत. हे ऐकून निंबाळकर होते त्या ठिकाणावरून हातातले काम बाजूला टाकून थेट चांदवडच्या दिशेने मोटरसायकल वरती चालू पावसात निघाले. सदरील इस्माला स्वतः शोधून त्यांनी त्यांची समस्या जाणून घेतली. त्या बाबांनी त्यांचे नाव भरत राजाराम देवरे सांगितले आणि मला चालण्यासाठी दोन्ही पायच नाहीयेत, मला तुम्ही एक सायकल द्या असा हट्ट या बाबांनी या ठिकाणी केला. तुम्ही द्यालच अशी मला खात्री आहे, अशी या ठिकाणी एक प्रकारचं साकडं गणेश निंबाळकरांना घातलं आणि अशी मागणी करत हात जोडू लागले. असता तात्काळ निंबाळकरांनी आपल्या स्तरावर हालचाल करत एक सायकल उपलब्ध करत तेथे आणली आणि बाबांना स्वतः बसण्यासाठी मदत करत, त्यांची विचारपूस करत, मोठ्या जिव्हाळ्याने विचारपूस करत बाबांना सायकल दिल्यावर बाबांच्या अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले. मोठ्या मनाने आशीर्वाद देत बाबा भर रस्त्यात पाऊस चालू असताना त्यांचे आभार व्यक्त करत पटकन सायकलवर बसत बाबांनी एक चक्कर मारला आणि हे जमेल आता मी चालवू शकेल असं त्यांनी या ठिकाणी शब्द काढले. मला ही सायकल चालवता येईल अशी या ठिकाणी गौरवोद्गार या ठिकाणी काढले आणि आनंदी शब्द काढत बाबांनी रस्त्याचा मार्ग पकडला. बाबा मागे मागे वळून आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट देत होते. बाबा त्यांच्या गावाकडे निघून जात असताना मात्र गणेश निंबाळकरांच्या चेहऱ्याकडे वळून बघत असताना अतिशय कृतज्ञ, अतिशय डोळ्यात पाणी आणून आणि या निंबाळकरांचे मनोमन आभार व्यक्त करत बाबा हळूहळू पेट्रोल पंपाच्या दिशेने जात उमराने त्यांच्या मूळ गावाकडे प्रस्थान झाले. मित्रांनो, असे आहेत हे गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकर हे शेतकऱ्यांचंच नेतृत्व नसून सर्वसामान्यांचं नेतृत्व पण आहेच, परंतु ज्यांना दोन पाय नाहीये, दोन हात नाहीये, ज्यांना डोळे नाहीये, ज्यांना कुठलाही आधार नाहीये, अशा निराधारांचे आधार हे गणेश निंबाळकर. बच्चू कडूंचे पाईक असलेले हे बच्चू कडूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे हे गणेश निंबाळकर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि ज्या मातोश्री पान स्टॉलच्या संचालकांनी ज्यांच्याशी संपर्क करून दिला, त्या संपर्क करून देणाऱ्या त्या मनोज जाधव यांची प्रतिक्रिया आपण या प्रबंधभूमीच्या माध्यमातून आणि त्या बाबांना सायकल मिळाली त्यांची प्रतिक्रिया आपल्या प्रबंधभूमीच्या माध्यमातून आता थोड्याच वेळात बघूया सविस्तर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर. मला आज 5 वर्ष झाले दिव्यांग होऊन. माझे पाय हे डायबिटीजमुळे गेलेले, गॅंग्रीन झाल्यामुळं. मी आज 4 वर्षापासून या आमदाराकडे जाय, त्या खासदाराकडे जाय, याला भेट त्याला भेट, 4 वर्षापासून उडवाउडीची उत्तरं भेटत. आज पहिल्याच भेटीत आमचे ते नेते आहेत, जिल्हा प्रमुख अपंगांचे, दिव्यांग लोकांसाठी ते काम करत असतात. ते अचानक ते भेटले, तिथं रस्त्यावर माझी चौकशी केली आणि मी त्यांना सांगितलं असं हे मला चालता येत नाही, माझ्या पायाला जखम झालेली. त्यांनी ताबडतोब तात्काळ त्यांच्या कार्यकर्त्याला फोन करून आणि त्यांच्या घरून सायकल मागवून लगेच तात्काळ मला उपलब्ध करून दिली. मी त्यांचा लाख धन्यवाद देव, त्यांना सुखी ठेवो हीच साईबाबाची प्रार्थना. काही नाही, बाबा आले माझ्याकडे, विचारलं
का गणेश भाऊंना मला भेटायचं आहे, त्यांचं प्रार्थ इथं कार्यालय कुठे आहे. तर मी त्यांना सांगितलं मी गणेश भाऊंनाच तुम्हाला फोन करून कॉन्टॅक्ट करून देतो. मी गणेश भाऊंना कॉन्टॅक्ट केला आणि 15-20 मिनटात गणेश भाऊ त्यांना शोधत इथपर्यंत आले आणि एक तासामध्ये तर त्यांना गणेश भाऊंच्या माध्यमातून त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल सायकलचा तो त्यांनी 1 तासात मार्गी लावला. असा हा माणूस सर्वसाधारण गणेश भाऊ निंबाळकर यांचे आभार मानले तेवढेच कमी आहे आणि मी ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने आज अनुभवलं, बघितलं. खूप खूप त्यांचे आभारी आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.